झालं राधिका? काय म्हणत होते जावई बापू? हा, फोन आला होता ना तुझ्या नवऱ्याचा? काय म्हणून राहिले होते? काय म्हणणार आहे आई? तेच म्हणून राहिले होते, ये म्हणे मै सासू पडली म्हणते, तिच्या पायात फ्रॅक्चर आला म्हणते, आता तिचं करण्यावाला कोणीच नाही आहे ना, तर ये म्हणे कराले म्हणे, आणि येऊन जाय म्हणे, रागी विसरून जाय म्हणे. कायले येऊन जाय म्हणे? हा, एवढं मारलं, एवढं सगळं केलं म्हणा, आणि आता येऊन जाय कायच्यासाठी येऊ म्हणा? मार खाली येऊ काय म्हणा तिथं तुमची? फ्रॅक्चर आला म्हणते. काऊन? कसं काय? कशी काय पडली तुझी सासू? काय माहित आई, ते तर विचारलं नाही म्या, बस एवढं सांगितलं त्यानं फ्रॅक्चर आला म्हणून. घरात करण्यावाला कोणी नाही आहे म्हणे, माझ्या सासूचंही, आणि त्या रश्मीकून काय होते म्हणे, तर म्हणे येऊन जाय म्हणे तू म्हणे. हे घे रे गण्या, मोबाईल घे तुया. काम करायला माझ्या पोरीची आठवण येते. माझी पोरगी काय मोलकरगिनी होय काय? हा, तिले सून म्हणून नाही, फक्त मोलकरणी म्हणून ठेवलाय त्या घरात, मोलकरणी म्हणून ठेवाले. आणि तुझ्या नवऱ्याला कसं काही वाटत नाही हो तुया? हा, काहीच कदर येत नाही, कामासाठी बरोबर आठवण येते तुई, तशी आठवण येत नाही. हा आई, काही पाठवू गिटू नको राधिका ताईले, काही गरज नाही म्हटलं पाठवा गिटवायची. हा, तुला तर मी सरळ सरळ सांगून राहिलो, काही एखादा रिपोर्ट देऊन दे म्हणून त्याच्या नावाचा. हा, तर तुम्ही दोघे ऐकत नाही म्हटलं, ऐकाले किती हाल करून राहिले ते. हा, काम पडलं तर बरोबर आठवण आली. आणि एवढ्या दिवसापासून माझी बहीण इथं आहे, तर तिची तब्येत कशी आहे कशी नाही, एवढं मारलं तिले, हा काही लागलं काय झालं, कायच्यासाठी फोन नाही केला बापून तर, आणि आता काम करायसाठी बरोबर आठवण आली त्याइले. अरे गण्या, मी काय जाऊ देणार आली हो का तिले? हा, मी काही नाही जाऊ देत तिले. जेव्हापर्यंत तिच्या सासरचं सगळं काही बरोबर निघून जात ना, तेव्हापर्यंत नाही जाऊ देत तिले. पाहू मग. राधिका, त्या काय म्हटलं तुझ्या नवऱ्याले याच्या बाबतीत? आई, माझं खरंच म्हणणे आहे तिथं झाले, कारण की मी गेली ना तरी माझी नणद मला काही चांगलं न राहू देणार नाही आहे. माझ्या नवऱ्याचे माझ्या सासूचे कानं भरणारच आहे ते. मग तिथं जाऊन काय करू आई मी? आता मलाही वाटतं माझी सासू पडली तर जाऊ म्हणून, पण जाऊन काही अर्थ नाही आहे ना, कारण की त्या लोकांले मग काहीच कदर नाही आहे. आणि राहिली गोष्ट माझ्या सासूची, तर त्याला काय आहे, एखादी मोलकरणी ठेवली का त्याचं होऊन जाईल. पण माया आज जर मी गेली ना, तर मला जीवनभर त्याच्या हाताखाली राहा लागन, आणि माया नंदीचं ऐका लागन. तर म्हणून मी काही जात नाही. मी त्याला सांगून दिलं, जेव्हापर्यंत म्हटलं रश्मीताई जात नाही तेव्हापर्यंत मी काही येत नाही. तर त्यानं मग फोन ठेवून दिला. रागात पडले ते माझ्यासोबत, म्हणते तुला म्हणते जास्त बोलणं येऊन राहिलं म्हणते, माहेरात जाऊन म्हणते जास्त बोलायला लागली म्हणते तू म्हणते. तुझ्या नवऱ्याला म्हणा पहिले बहिणीला सुधराव म्हणा, मग मला बोलणं काढ म्हणा. तुझ्या बहिणीपेक्षा मी कमीच बोलतो म्हणा, टचटच बोलत जाय तू, ऐकत राहतं त्याची. हा, ऐकलं ना तर हे जग म्हटलं आपल्याला जास्तच बोलते. ह्या जगाबरोबर चालायचं असेल ना तर त्याला तोंडाले तोंड द्यास लागते म्हटलं, द्या लागाले. आता तू साधीसुधी राहून म्हटलं त्याची एवढे कामं करून राहिली, सगळं करून राहिली. हा, आता पाय बरं काय भेटलं तुले? तसं नाही आहे बाई, असं वाटते का कुठं भांडण करत बसा लहान लहान गोष्टीवरून. पण ह्या लहान लहान गोष्टीच मोठ्या वादात निर्माण होऊन जाते मग त्या लहान गोष्टीचं. आणि कितीक म्हणणार आहे आणि कितीक सहन करणार आहे, केलं आतापर्यंत. पण आता तर सहनशक्ती खतमच झाली म्हटलं सहन करायची. आता तर काहीच सहन नाही करू शकत. त्याला प्रेमानं घेतलं, सगळ्यानं घेतलं, पण ते काही ऐकायला तयार नाही. आणि मैचे पाहुणे येऊन जाते त्याच्या गोष्टीत, आणि मला ऐकाव ना तर मला काही ऐकतच नाही. त्याच्या आईच्या त्याच्या बहिणीच्याच मनानं करते. मग काय करू आता मी? आता इथं राहिल्याशिवाय म्हटलं माझ्याजवळ काहीच पर्याय नाही आहे. आता पाय तुम्ही काय निर्णय घेते ते आणि काय नाही. आता त्याला मी पाहिजे का त्याची बहीण पाहिजे, हेच पाहतो ना मी आता. हे काय राधिका ताई, तू काहीच टेन्शन नको घेऊ. जेव्हापर्यंत म्हटलं तो या भाऊ आहे ना, तुला काहीच टेन्शन नाही घ्यायला लागत. एवढी बदमाश असू नाही तू ननद, तिचा भाऊ तिची केअर घेते ना, तर मग एवढी चांगली बहीण असून मी नाही घेणार काय? हा, तू काहीच टेन्शन नको घेऊ. सध्या म्हटलं त्या पाठीशी तुझ्या भाऊ उभा आहे. माहिती आहे रे कन्या, माहिती आहे तू माझी लय कदर करतं, माझ्याच बारात विचार करतं. पण काय करू आता मी घरच्या लोकांसोबतही भांडण करू थकून गेली, सगळेला स्पष्ट करू. आता ते माझी सासू काही म्हणते, माझी नणद काही म्हणते. आता तिथं राहिलं ना तर माझं डोकं काही काम करत नाही. आता असं समज काही तर आराम करतो मी. हे पाय राधिका, जेव्हापर्यंत आम्ही आहे ना म्हटलं जिवंत, तेव्हापर्यंत तुला काहीच विचार करायची गरज नाही आहे. तू हेच घर आहे म्हटलं, हे तू केव्हाही येऊ शकतं आणि किती काही दिवस राहू शकतं. तू काही विचार नको करू, आणि काही भलते विचार मनातही नको आणू. पाहू ना आता केला होता ना त्यानं फोन. फक्त तू मग एक गोष्ट ध्यानात ठेव, जो त्या नवरा त्यासोबत गोड बोलून म्हटलं तुला घेऊन चालला जाईन इथून, आणि अजून तू तशीच दशा होऊन जाईन म्हटलं. हां, आणि तू काही ऐकत नाही. तुला रिपोर्ट द्यायचा म्हणून राहिली तर ते तू देऊन राहिली. मग आता असं कर, जेव्हापर्यंत तू नणद जाणार नाही ना तेव्हापर्यंत ठामपणे तू इथंच राह. बिलकुल जास्त विचार नको आणू मनात. मग पाय कसे येते ते लाईनीवर. आता कामं करायचं त्याच्या जीवावर येऊन राहिलं. हां, दोघी मायलेकीच्या माय तर पडून गेली, आता पडली कामं करू. हां, माया पोरीला एवढा मार खाले लावला, मार खासाठी खोटं नाटं बोलते ना म्हणून देवही शिक्षा देते म्हटलं.
लोकांच्या पोरीबाईचं वाईट चित्ते ना, तर देव काय सोडत असते काय? बेकार माणसासोबत हमेशा वाईटच होते म्हटलं, वाईटवाले. घे ना म्हणा आता, कशी पडली तसंच पाहिजे होतं ते सासूले. पण आई, माझी सासू तर पडली म्हणते. आता किती लागलं किती नाही, किती फ्रॅक्चर आलं तर कसं होऊन राहिलं असन घरचा ताल? कोण करून राहिलं असन? घरात का आता त्यांना त्यांचं भोगू दे. सध्या तू काही तुझ्या घराची काही चिंता करू नको. पाहत बसन ते त्याचं काय आहे तर करत बसन. आता काय एवढ्या दिवसापासून काय तूच होती काय त्याच्याजवळ? स्वतःचं ते स्वतः सांभाळे नाही काय? आता म्हटलं तू राहू राहू त्याले पूर्ण म्हटलं गरजीपणाची सवय पडली. आता भोगू दे त्याला त्याचं, जशी करणी आणि तशी भरणी. राधिका नाही घरात तर घरही कसं खाली वाटून राहिलं, सुनं सुनं वाटते घर. नाही तर एक हार मारली काहीकडून ये राधिका, काही म्हटलं का पटकेनी करून दे. अरे ह्या मोबाईलमध्ये आता चार्जिंग नाही आहे. राधिका राय तर बरोबर चार्जिंग मार्जिंग सगळं करून ठेवे. आता तर म्हटलं जास्त सकरून राहिलं, ते घरात नाही येतं. जाऊ दे, आता रश्मीला सांगतो चार्जिंगला लावून दे म्हणून मोबाईल म्हणा. रश्मी रश्मी. अरे पिंट्यात आता काय म्हणून राहिला? अहो रश्मी, एवढा मोबाईल लावून दे म्हटलं चार्जिंगले. चार्जिंग करायचंच विसरून गेलो होतो, सकाळी गडबडीत निघून गेलो. लावून दे बरं एवढा मोबाईल चार्जिंगले. अरे दादा, एवढा मोबाईल तू ऐकून चार्जिंगला लावणं नाही होत काय? त्याच्यात काय आहे? जाय तूच त्या खोलीत आणि लावून ते चार्जिंगले. ते काम सांगा लागते काय चार्जिंगले लावायचं? स्वतःची कामं स्वतःच करत जाय ना. प्रत्येक गोष्टीला हाक मारतं. तू ऐकून नाही होत काय चार्जिंगला लावणं? पण रश्मी, एवढा मोबाईल लावून देशील चार्जिंगले तर काय होईल? तू वहिनी तर सगळं करून ठेवे, चार्जिंग वार्जिंग सगळं करून ठेवे, सगळं काढून ठेवे सामान किमान. एवढा मोबाईल तर सांगून राहिलो तुले चार्जिंगवर लावायचा. वहिनी करे तर वहिनीला कोणते कामं होते? त्या मागं घुमाचेच कामं होते तिले. कामं राहिले. आणि मी आत्ताच स्वयंपाक करून आली म्हटलं. मला तू काही जास्तीचे कामं नको सांगत जाऊ, स्वतःचं काम स्वतः करत जाय. आणि तुले वहिनीची जास्त साठवण येऊन राहिली तर घेऊन ये ना तिले. घेऊन नाही येत काय? ते तर यायला तयार आहे, पण तिची एक अट आहे ना, ते अट पूर्ण केल्याशिवाय ते येणार नाही आहे ना. अट? कोणती अट ठेवली राधिका वहिनीनं? सांग ना, कोणती अट ठेवली तर? काय पाहिजे तिले? पैसे कसे पाहिजे काय? पैशाची लोभी नाही आहे ते. पैशाची लोभी असाले ते म्हणते का जेव्हापर्यंत तू सासरी जाणार नाही ना म्हणते, तेव्हापर्यंत ते घरात नाही म्हणते. हे अट ठेवली तिनं. सांग मग, जातं काय तू सासरी? मग बोलवतो तिला मी ह्या घरात. अमाय, हे मै वहिनी तर जास्तच चालू निघाले. मला हाकलाचा प्लॅन आहे वाटते हिचा, म्हणूनच एवढे तमाशे केले तिनं घरात. हाकलाचा प्लॅनला अरे किती बदमाश आहे मी वहिनी. काय म्हणून राहिलो मी रश्मी? पूर्ण करतं काय मग तू राधिकाची अट? सांग मग. कसा आहे रे दादा तू? लोकांचे म्हटलं भाऊ बहिणीसाठी काय नाही करत. तुला माहित नाही काय माझं सासूर काही चांगलं नाही म्हणून? माझं सासर चांगलं असाले. मला किती त्रास आहे तिथं माझ्या सासूचा, माझ्या नंदेचा. आणि माझ्या नवराही काही बरोबर नाही आहे, तरी तुम्हाला त्या नरकात पाठवतं काय? नरकात पाठवाले? मी नाही जात माझ्या सासरी. तुले राधिका वहिनीला आणायचं असेल तर आण, आणि नाही आणायचं असेल तर नको आणू. पण मी काही जाणार नाही आहे म्हटलं. मी इथंच राहील. काय होते तर करून घ्या मग. मग तू जाणार नाही आहे ना तुझ्या सासरी, तर मग साऱ्या घराचे कामं तुलेच करायला लागन सगळं म्हटलं. कोणी नाही करणार आहे. आता राधिका इथं करे ना. ती काय वरतून आली होती काय? का तिचे 10-15 हात होते? ते इथं पूर्ण घराचं काम करेन ना एकटेच. आता तूही कर. आणि त्या सासरी जाशील तर काही तिथं काही 4-5 नोकर राहणार नाही तेव्हा मागं. तर आतापासून सवय होऊन जाईल, तर सासरी गेल्यावर तुले पण भारी नाही जाणार. आता पूर्ण घराचं काम म्हटलं तुलेच करायला लागाले. आता काही जास्त काही माझ्यासोबत तू हे नको करू, बाईसबाजी नको करू. किती लागते रे दादा तुला वहिनीची? तुही बायको काय एकटी काम करे का पूर्ण घराचं? म्हटलं आईने करायला लावे कामं, मला करायला लावे, तेव्हा कुठं काम होय म्हटलं घराचे. तू तर बायको मस्त आराम करे घरात जाऊन, आराम करायला. माहीत आहे मला सगळं, कोण काम करे आणि कोण नाही काम करे. तर मला सगळं माहीत झालं म्हटलं कामं करायच्या बाबतीत, काय झालं या घरात आणि काय नाही. अमाय, याले कसं काय माहीत झालं? याले कोणी सांगितलं पप्पा याले? काय तोंडात बडबड करून राहिली? म्हटलं या घरात राहायचं असं तर काम करायला लागल, नाही तर कोण करणार आहे मग काम? हे घे मोबाईल घे आणि चार्जिंगवर लावून दे. आणि चार्जिंग झाली पाहिजे त्याच्यात. मी येतो तिकडून आणि मग ताट वाढ. माझ्या बायकोले म्हटलं एकाचे 2 करून माझ्या बायकोले माझ्यापासून दूर करून टाकलं. दूर करायले आता इलेच कामं करायला लावतो ना, सगळे इलेच करायला लावतो. मोठा आला काम कर म्हणाले. काम करतो काय मी तर आईले म्हटलं एकाचे 2 लावून सांगतो. 2 लावून सांगाले. आणि तिले म्हणून माझ्याकडून काही काम होत नाही म्हणून, माझी काही तब्येत बरोबर लागत नाही म्हणून. आणि आण म्हणून 2-3 मोल करण्या म्हणून. आणि पैसे म्हणून ह्या पिंट्या जवळून घे म्हणून. कसं पाय खोले पाठवलं नाही यानं मारमूर करून.
हां आता मया मागं लागला, हे कर ते कर कामं कर. हां नाही तर जाय म्हणते सासरी म्हणते. त्याच्या बापाचं घर होय काय? बापाचं घर असाले का यानं आणलं? म्हटलं मग आप्पाचं घर होतं म्हटलं, हे आप्पाचं घर राहिले आणि इथंच राहीन मी. कोणाकडून काय होते तर करून घ्या, पण सध्या तर यायचं ऐकाच लागल. जेव्हापर्यंत आई मोलकर लिहिले होनी म्हणत ना आणाले तेव्हापर्यंत ऐका लागल. मग मी आईले पटाव पुटाव करतो, एखादी मोलकरणी ठेव म्हणत. आहे ना किती चांगला मोबाईल वापरते. हां आणि मला तो आणून दिला डब्बा मोबाईल, त्यात काही दिसत नाही, इकडून फुटला तिकडून फुटला. आणि स्वतः पा किती चांगला मोबाईल वापरते. मै बाबाई म्हटलं लय फरक करते म्हटलं पोरात आणि पोरीत. पोराला एवढा चांगला मोबाईल घेऊन दिला आणि मला तो डब्बा मोबाईल घेऊन दिला. डब्बा मोबाईल घेऊन द्याले. हां म्हटलं ह्या घरचे लोक लय भेदभाव करणारे झाले म्हटलं. आता त्याला पोरीची काहीच गरज नाही आहे. गरज राहिले कोणी येऊन राहिलं आणि कोणी मला बोलून चाललं, काहीचं काही बोलून झाले. याच्यासाठी पैदा केलं तर काय माहीत माझ्या आईनं आणि माझ्या बाबानं मला. अरे देवा कोणत्या गोष्टीची शिक्षा देऊन राहिला रे देवा तू मध्ये. हां ह्या वयात एवढी तकलीफ. किती म्हटलं त्रास होऊन राहिला म्हटलं, या पायाचा लयच त्रास होऊन राहिला. आता कितीक फ्रॅक्चर झालं आणि कितीक नाही. हे पाय तर ना हालू देते ना डुलू देते, काहीच नाही. बस असं पडलं राहा लागून राहिलं. ना इकडे होता येते ना तिकडे होता येते. आता तर म्हटलं सगळं काही पलंगावरच आहे असंच वाटून राहिलं. आणि कोणीच नाही जवळ. रश्मी नाही आहे तिकडे लवकर. किती वेळची तहान लागली मले, पण कोणीच नाही म्हटलं, पाणी द्यायला नाही कोणीच नाही. आणि हे रश्मी नाही आली. हा काही मारून राहिली तर तिला आवाज चालला का नाही चालला काय माहीत. आई अरे पिंट्या आला काय तू? ये ना इकडून ये ना, इथं बस. आता तुला तर माहिती आहे पायाकून हालणं गिलणं काही होत नाही. इथं येऊन बस बरं. आई आता बरं वाटून राहिलं काय? अरे पेंट्या लस फ्रॅक्चर आलं रे पायात. पाय तर म्हणते का इकडे नाही हालू देत ना तिकडे नाही हालू देत. बस असंच पडलं राहा लागून राहिलं. आता म्हटलं 2 दिवसापासून अशीच पडली मी, तर असं वाटून राहिलं का बस अकडूनच गेली काय. असं वाटते का पूर्ण अंगच दुखून राहिलं का पडल्यानं. जास्तच दुखणं येऊन गेलं ह्या झोपल्यानं तर. अहो आई ते तर दुखणारच आहे ना, एवढं मोठं फ्रॅक्चर झालं तर दुखतेच. आणि त्याच्यातही आता थंडीचे दिवस, थंडीच्या दिवसात तर म्हटलं थंडीनं जास्तच अकडून जाते. काही लागलं किकलं तर जास्तच दुखते. म्हणून जास्त अकडून गेलं असून तू पूर्ण. आणि औषध दिली असेल ना डॉक्टरनं, घेतली नाही काय तर त्याच्यात नाही काय याची असते ना, दुःख कमी व्हायची आराम लागायची औषध असते. झोप गिप नाही लागली ना ती एखादी गोळी डॉक्टर झोपीची देऊन देते. अरे ह्या पाय तुटला तेव्हापासून झोपच कुठं आहे मले. तर मी तुझ्या बाबालाच म्हटलं जर त्या डॉक्टरनं नाही लिहून दिली असेल ना ती एखादी झोपीची गोळी आणा म्हटलं लिहून. तर तुझे बाबा ना तिकडेच गेले म्हणे, आणतो म्हणे लिहून म्हणे. मी म्हटलं कशी थोडीशी झोप तरी येऊन जाईल. बरं केलं, मला सांगायला लागत होतं, मी आणून घेतली असती. केले ना तुझे बाबा केले. मी काय म्हणतो राधिकाला फोन लावला होता काय त्या फोन आणि काय म्हणे ते? लावला होता आई, लावला होता तिला फोन. तिचं फक्त एकच म्हणणं आहे का रश्मीला पाठवा म्हणते सासरी, तेव्हाच येतो म्हणते मी म्हणते. आणि तिला नाही पाठवलं तर ती येत नाही म्हणते मी म्हणते. बस एकच गोष्टावर ओढली आहे ते. मायापोरीनं काय वाटोडं केलं हिचं काय माहीत. वाटोडं कराले मायापोरीच्या मागच लागली आहे ते. पाठवा सासरी. हां जसं काही तिच्या बापाच्या घरूनच आणून देऊन राहिली ते तिला खासाठी. आणि काय करण ते तिच्या घरचे लोक चांगले नाही येतं. घरचे लोक चांगले राहिले काय तिले पाठवून देऊ काय? हां तिचं मन नाही काही नाही. होईन मन तर पाठवून मग पाहू, मग विचार करू. पण तुझी बायको तर जशी की मागच लागून केली पाठवा म्हणून. हां तर तिचंही घर होय ना, हे रश्मीचंही तर घर होय ना. राहू नाही शकत काय तिच्या बापाच्या इथं? पण आई तुम्ही एक गोष्ट तर आई, आता म्हटलं रश्मीचं आपण लग्न लावून दिलं आणि ते तिच्या सासरी गेली आणि काय राहिली ते तिथं 15-20 दिवस तर राहिली आणि येऊन गेली. आता तू सांग 15-20 दिवसात तिला तिच्या घरचा पूर्ण स्वभावही कळला असेल काय? हां हे बदमाश आहे म्हणते, ते बदमाश आहे म्हणते. आणि हिला कमी तोंड आहे काय? तू सांग आता कमी बोलते काय हे? आणि तिला न्यायला आली होती तिची सासू आणि तिचा नवरा, तर त्या पाहिलं नाही का कशी बोलली ते तिच्या सासूसोबत तिच्या नवऱ्यासोबत. हां तर आपली रश्मीचं काही ना काही चुकलंच असेल ना. अच्छा फोन केला होता ना त्यात? मस्त शिकवलं तुझ्या बायकोनं, मस्त कानं भरले म्हटलं बहिणीच्या बऱ्यात. हां आणि प्लॅन बनवला वाटतं बहिणीला हाकलाचा प्लॅन बनवासाठी. हां तू येऊन गेला का तुझ्या बायकोच्या याच्यात? बहिणी गिनीचं काही नाही वाटत काय? बस बायकोच्याच तोंडाचं झालं तू आता. आई तसं किसं काहीच नाही आहे, तिनं मला काहीच नाही सांगितलं. पण मी आता तुला कसं समजावू मी तुले? पहा मित्रांनो असं राहते मग. जर आपण आईच्या बाऱ्यात बोललो तर बायकोला वाईट वाटते, बायकोच्या बाऱ्यात बोललो तर आईला वाईट वाटते. हां आणि बहीण तर वेगळीच राहिली. मग आता कसं करू मी? कसं समजू ह्या दोघीले? हां जर आईनं रश्मीला जाऊ दिलं तिच्या सासरी तर तिचाही संसार सुखाचा नांदन आणि माझाही संसार सुखाचा नांदन. आता करू तर कसं करू मी?
मला तर काही समजून नाही राहिलं. आणि तुम्हाला काय वाटून राहिलं तर मग सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि मी बरोबर करून राहिलो का नाही करून राहिलो तर तेही सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल, राधिकाची स्टोरी आवडत असेल तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि रश्मीला पाठवू का नाही पाठवू तिच्या सासरी तर हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मयाईने कशी समजून घालू तुम्ही तेही सांगा. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.